तिच्यावर जी वेळ आली कोणत्याही मुलीवर या महाराष्ट्रात या देशात येऊ नये हीच माझी इच्छा आहे. चौकशी कुठे द्यावी, कोणाकडे द्यावी हा सर्वार्थाने निर्णय गृह मंत्रालय योग्य विचारांनी करून मिळेल. आणि आम्ही सुद्धा विभाग म्हणून त्याच्या पाठीमागे उभे राहू. आणि इथे जे फूल विक्रेते आहेत त्यांना आम्ही आव्हान करणार आहे की तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका, पॉलिथिनचा वापर करू नका. त्यासाठी कापडी पिशव्या असं आम्ही आज इथे वाटप केलेले आहेत. कापडी पिशव्यांचा वापर आणि पर्यावरणयुक्त अशा पिशव्यांचं वेंडिंग मशीन देखील इथे लावलेलं आहे. 10 रुपयाचा कॉईन टाकून ते मशीन घेता येईल, पण ती पिशवी अनेक वेळा आपल्याला वापरता येईल. आणि त्यामुळे आपण नो टू प्लास्टिक अशा प्रकारचा आता एक संकल्प केला आहे. आमदारांचे आभार मानतो या संकल्पनेला त्यांनी साथ दिली. आणि काही लाडकी बहीणसाठी सरकार काटकसर करताना दिसतंय, निधी कमी पडताना दिसतोय. बरं काय तुम्हाला दिसते ते मला माहिती, पण अशी कुठलीही काटकसर काही करण्याचं कारण नाही. मोठ्या मोठ्या योजनांना, रस्त्यांना, फ्लायओव्हर्सना बजेट दिले चाललेले आहेत. लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेऊनच घेतलेला आहे. त्यामुळे असं कुठल्याही अफवा पसरण्याचं कारण. काही पाऊस पडलाय, पावसाच्या याच्यात कृषी मंत्र्यांनी खरं तर वक्तव्य असं केलंय की टेकडांचा पंचनामा करायचा का आता. मी कोणी काय वक्तव्य केलंय हे ऐकलं नाही आणि दुसऱ्यांच्या वक्तव्यावर मी कधीच टिप्पणी करत नाही. माझ्या 22 वर्षाच्या राजकारणात कृषी मंत्री जबाबदार नाही का या सगळ्या गोष्टीची. सातत्याने वादग्रस्त विधाने होत आहेत, त्यांच्याकडे मदत यायला पुढे यायला पाहिजे. पर्यावरणाला तुम्हालाही आव्हान करते, तुम्ही प्लास्टिक मध्ये डबे आणू नका. प्लास्टिक मध्ये तुमचे कॅमेरे सिंगल, आमदार साहेबांनी आम्हाला पिशवे दिले. तुमच्या माईकला पण तुम्ही प्लास्टिक सिंगल यूज वापरता. वैष्णवी तिची केस आहे ती CID कडे द्यावी अशी मागणी होती. वैष्णवी अगवलेच्या घरी मी भेट दिली, तिच्या आई वडिलांना भेटले आणि तिच्यावर जी वेळ आली कोणत्याही मुलीवर या महाराष्ट्रात या देशात येऊ नये हीच माझी इच्छा आहे. पण तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यामुळे न्याय मिळायच्या प्रत्येक पावलात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ही जर चौकशी कुठे द्यावी, कोणाकडे द्यावी हा सर्वार्थाने निर्णय गृह मंत्रालय योग्य विचारांनी, पण तिला न्याय मिळेल ह्याच्यात कुठलाही संदेह आमच्या मनात. अनेक महिला समोर येत आहेत की महिला आयोगाकडे तक्रार केली, दखल घेतली गेली नाही, पोलीस दखल घेतली जात नाहीये. महिला आयोगावर सक्षम युक्ती हवा असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं वाटतं की महिला जेव्हा तक्रार करते त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यावर दखल घेणं हे कायद्याने क्रमप्राप्त आहे. अनेकदा खोटी तक्रार पण असते, दखल घेणं कायद्याने क्रमप्राप्त. आणि ह्याचा केंद्र ते पोलीस स्टेशन आयोगाला जे सुनावणी असतात त्याच्यात या प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आणि